मित्रांनो, हरे कृष्णा. मित्रांनो, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांना वृद्धी करायची असते ना, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, भगवंताने ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग आणि ध्यानयोग याच्याबद्दल खूप सुंदर आणि सुटसुटीत करून सांगितलं गीतेमध्ये. आपल्याला सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे की ज्ञानयोग म्हणजे काय, भक्तियोग म्हणजे काय, कर्मयोग म्हणजे काय आणि ध्यानयोग म्हणजे काय. तर कर्मयोग कशाला म्हणायचं? तर आपले जे इंद्रिय असतात, मन असते आणि बुद्धी असते, ही आपण जर सकाम कर्मामध्ये संलग्न केली, विलीन केली, एकरूप केली तर त्याला कर्मयोग म्हटलं जातं. आपलं मन, इंद्रिय आणि बुद्धी सकाम कर्मामध्ये जर आपण त्याला युक्त केलं, समर्पित केलं, विलीन केलं, एकरूप केलं सकाम कर्मामध्ये मनाला, बुद्धीला आणि इंद्रियाला, तर त्याला कर्मयोग म्हटलं जातं. ज्ञानयोग कशाला म्हणायचं? आपली जी इंद्रिय आहेत, मन आहे आणि बुद्धी आहे, ती जर आपण ज्ञानामध्ये संलग्न केली, विलीन केली, एकरूप केली, त्याला ज्ञानयोग म्हटलं जातं. आता भक्तियोग कशाला म्हणायचं? आपली जी इंद्रिय आहे, मन आहे आणि बुद्धी आहे, ती जर आपण भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये विलीन केली, एकरूप केली, संलग्न केली, तर त्याला भक्तियोग म्हटलं जातं. आता ध्यानयोग कशाला म्हणायचं? तर आपली जी इंद्रिय आहे, मन आहे, बुद्धी आहे, ती जर आपण ध्यानामध्ये संलग्न केलं, समर्पित केलं, आपण जर एकरूप केलं ध्यानामध्ये, मन, बुद्धी आणि इंद्रिय ध्यानामध्ये एकरूप केलं, समर्पित झालं, आपण त्याला विलीन झालं, संलग्न झालं, तर त्याला ध्यानयोग म्हटलं जातं. भगवंताने त्याला ध्यानयोग म्हटलेलं आहे. म्हणून हे 4 योग आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. हरे कृष्ण.